अच्छा, अच्छा. ठीक आहे सर, काही हरकत नाही. पण सर मुलांनी व्हिडिओज तुम्ही म्हटलेलं ना पाहिले, ते कधी पाहिलेले व्हिडिओज? मागच्या आठवड्याला पाहिले होते. त्या शिक्षकांनी सांगितलं, कारण एका शिक्षकाकडे जबाबदारी मी सोपवलेली आहे क्लास टीचरला. अच्छा. तर सर त्याने ऍक्च्युली हां. ना, मी स्वतः मुलांना लाईव्ह शिकवते ना 10वी आणि 9वी. अच्छा, अच्छा. तर हां. ना मला वाटते तुम्ही जसं म्हणता ना मागच्या आठवड्यात वगैरे, फक्त ना ते एकदाच जॉइन झालेले मला आठवतंय. पण हो मग का? पूर्ण हं. वर्षभरामध्ये ना मी तुमच्या स्कूलच्या मुलांना बघितलंच नाही सर. नाही मॅडम, आमच्या इथे टीव्हीला कॅमेरा नाही, तर पोरं दिसणार नाही ना तुम्हाला. सर शाळेचं नाव दिसतं की नाही आता जसं तुमचं दिसतंय हां, बघा. दिसतंय. हां. हां. किंवा मग दुसऱ्या कोणत्या डिव्हाइसने जॉइन झालेले तर मग डिव्हाइसचं नाव मला जरा मग तुम्ही नंतर ना शिक्षकांना विचारून मेसेज ओके, करा. ओके. है ना? हो, चालेल तर मॅडम. त्याच्यामुळे मग कदाचित मला समजलं नसेल. हां. सर फक्त 2 मिनिटं कॅमेरा ऑन करू शकता का तुम्ही? हो, हो मॅम. हां, एका जागी बसून घ्या सर. जर समजा तुमचा आवाज ब्रेक झाला तर मी स्वतः तुम्हाला कॅमेरा बंद करायला सांगेल. नाही, रेंज प्रॉब्लेम असतो मॅडम इथं त्याच्यामुळे. हो, हो. मला कळतंय ते. सर मला ना काही थोडंसं माहिती द्यायची होती ती. मला सांगा मुलांना ऑनलाईन आता ज्यावेळी तुम्ही ज्या सरांना जबाबदारी दिली आहे, त्यावेळी ज्यावेळी ते हं. कनेक्ट होतात, तर मग ते काय आपला टीव्ही आहे की काय आहे? टीव्ही आहे मॅडम. टीव्ही आहे टीव्ही पण आहे. त्याला वेबकॅम कॅमेरा नाही, हो. है ना? नाही. त्याच्यामुळे मुलं दिसत नाहीत. बरं. हो मॅडम. ठीक आहे सर, ठीक आहे. चालेल. सर मला सांगा टीव्ही आहे, मग टीव्हीला इंटरनेटचं कसं करता तुम्ही? समजा कशी सर तुमचा ना इंटरनेटचा खूपच जास्त इश्यू वाटतं. सगळा आवाज ब्रेक होतोय. सर आवाज नाही येते. आवाज ओके, मी पूर्ण ब्रेक थोडं होतोय तुमचा. बघितलं बघा. एक मिनिट. आता हां, येतोय कुठे का मॅडम? प्लीज नेटवर्कमध्ये या. हां, नाही हो, तुला हो. खूपच मॅडम थोडं आम्हाला एक मिनिट. सर एखाद्या दुसऱ्या मोबाईलवरून जॉइन करसाल का ज्याचे नेटवर्क चांगले आहे? कडे सर नाही आवाज येतंय. नाही समजतच नाही तुम्ही काय बोलताय सर. येतोय का मॅडम आता आवाज? हां, आता येतोय. हां, इकडे थांबतो बाहेर थोडं. हां, आता आवाज येतोय. हां, सर हां, तर मग आता ते आपलं हे बोलणं चालू होतं. मग टीव्ही आहे, पण टीव्हीला वेबकॅम नाहीये. आणि वेबकॅम नाही. हो. हां, आणि बहुतेक तुम्ही असं म्हटला, की मग जो शिक्षकांचा मोबाईलचा हॉटस्पॉट टीव्हीला जोडतात, राइट? हो, हो. अच्छा. सर ते काही-काही शाळांमध्ये आता की नाही गव्हर्नमेंट तर्फेच ते BSNLचं इंटरनेट जोडून देतात आहेत. त्याचं फॉर्म बिर्म भरला तुम्ही? हो, पत्रव्यवहार केलाय मॅडम. हं. हां, पण तिकडनं काय रिप्लाय काय आला नाही अजून. पण बोलले ते मागच्या आठवड्याला मी साहेबांशी पण कॉन्टॅक्ट केलं इथलं. BSNLचे हं. होते नंदुरबारचे. अच्छा. हां, मग वरून जसं तुमच्या पीओ कार्यालयाचे लेटर आम्हाला येईल, मग आम्ही बसवायला येऊ असं इथपर्यंत सांगितलं त्याने. ओके. परंतु अद्यापपर्यंत काही प्रोसिजर नाही त्यांची. अच्छा. सर मला सांगा टीव्ही तुमच्याकडे मग जे आहेत, एकच टीव्ही आहे की किती आहेत? टीव्ही 2 आहेत मॅडम. अच्छा 2 टीव्ही आहेत. हो. ओके. दोन्ही चालतात आहेत? हो. ओके, ओके. ग्रेट. चांगली गोष्ट आहे. सर आपली बघा त्या दिवशी मी परवा दिवशी नंदुरबारच्या सगळ्या टीचर्सची मीटिंग घेतली इन जनरल.
हो 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 तर होतो मी पण. त्या मीटिंगला होता तुम्ही? हो मॅडम. अच्छा, अच्छा. हां, मग तुम्हाला वेगळं आता उपक्रमाबद्दल आपल्याला सांगायची तसं गरज नाहीये. हं, सर मला फक्त ना थोडंसं जनरल माहिती मग मी आज तुम्हाला विचारते, हं. की तुम्हाला आता एकतर गोष्ट त्या दिवशीच्या मीटिंगमुळे माहितीच पडली असेल, की उपक्रम शाळेमध्ये व्यवस्थित हे राबवणं चालू झालं, की तुमच्या शाळेला त्याचे काय-काय फायदे असतील ते तर तुम्हाला समजलेलंच आहे ऑलरेडी. हो हो. तर सर मला ना हे विचारायचं होतं, ह्या वर्षीचा आपला 10वी चा रिझल्ट कसा लागलेला होता? या वर्षीचा रिझल्ट जो लागला मॅडम तो चांगल्या प्रकारे लागला. जवळ-जवळ 98% लागला. हॅलो. अच्छा. आणि हां. जो टॉपर होता त्याचे किती टक्के होते? टॉपरला 83 होते मॅडम. 83 ओके. 4 पोरं होतं चांगले मार्क्स. आमचं. हो. अच्छा. 83 वाले 4 जण होते. हां. मुलीच होत्या पण विशेष म्हणजे. ओके. मुलीच होत्या. हं. हो, मुलीच जास्त अभ्यास करतात. सर मला सांगा तुमच्याकडे 11वी-12वी आहे का? नाही मॅडम. 11वी-12वी नाहीये. आणि नाही. मराठी मीडियम शाळा आहे ना ही पूर्ण? हो, मराठी मीडियम. ओके. सर अंदाजे सांगितलं तरी चालेल. आपली 8वी, 9वी, 10वी ची पटसंख्या सांगा ना? 8वी, 9वी, 10वी ची 8वी ची 49, 9वी ची 49 आहे मॅडम आणि 10वी ची 46. अच्छा, म्हणजे चांगली पटसंख्या आहे तुमच्या हो. शाळेत. सर शाळेमध्ये आता तुमची शाळा जी आहे ती म्हणजे व्यवस्थित बांधकाम झालेली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, बिल्डिंग चांगली आहे? हो, हो, हो. काही प्रॉब्लेम नाहीये? नाही, काही नाही. आणि मुलांचं मुलींचं हॉस्टेल पण असंच पक्कं बांधकाम झालेलं चांगल्या बिल्डिंग्स आहेत? हो. अच्छा. सर तिथे मग मुलांना हे पिण्याचं स्वच्छ पाणी, लाईट वगैरे सगळं आहे? हो, हो मॅडम आहे. अच्छा सर इथे ना इंटरनेटचा तर इश्यू किती आहे मला स्वतःला दिसतच आहे. लाईटचं कसं आहे? लाईट पण येते जाते की असते लाईट? लाईटचं थोडं प्रॉब्लेम आहे मॅडम. येते जाते असं आहे एम-एस-सी-बीचं. परंतु रोजच? आपल्याकडे रोज नाही असं 2-4 दिवसांनी काही त्यांचे काम हं. राहिलं तेव्हा. परंतु आपल्याकडे सोलरचं आहे. मग आम्ही ओह टीव्ही ग्रेट. कनेक्टर सोलरला केलेली आहे. अच्छा. ओके हां. ग्रेट. हे तर खूप चांगली गोष्ट झाली मग मग काही टीव्ही प्रॉब्लेम चालतो येत मग. नाही आम्हाला. अच्छा, अच्छा. फक्त म्हणजे आता तुमचं इंटरनेटमुळेच अडून राहिलंय. इंटरनेटमुळे आणि वेब कॅमेरामुळे की विद्यार्थी बोलू शकत नाही ना ते. त्याच्यामुळे हां. थोडा प्रॉब्लेम तो आहे बरोबर. मॅडम. बरोबर, बरोबर. ठीक आहे, चालेल सर. बघा मग हे वेबकॅमचं वगैरे कसं होतंय. तर आता की नाही, मी म्हणजे तुम्हाला थोडं स्पष्टच सांगते, की तुमचे स्कूल्स आता रेग्युलर राहतील ना सर, तर हं. आता बघा तुम्हाला कल्पना असेल नसेल, काल नंदुरबारमधल्या 4 शाळांना मॅम लॅपटॉप्स देऊन आल्या. हो, माहिती झालं होतं. हां, तर मग आता पुढची पण असं नाही की दिलं आणि संपलं ना. आता पुढची पण अजून एक सायकल असेल, तर अजून काही महिन्यानंतर ना परत आम्ही नवीन अजून शाळांना द्यायचा प्लॅन करू ना. तर आता हं. तुम्ही ऑलरेडी येताय ऑनलाईन क्लासमध्ये. जेवढं होईल तेवढं रेग्युलर राहा. तर आमची जी ओके मॅडम. सेकंड लिस्ट बनेल ना सर, तर त्याच्यामध्ये मग तुमचं नाव टाकण्याचं आपण जे आहे ते डेफिनेटली ट्राय करू. ओके अ, मॅडम. सर मला याच्यात अजून एक गोष्ट मॅडम एक आता सांगतो रेग्युलर म्हणजे प्रॉब्लेम कसा होता आम्हाला जुलैपासून आमच्याकडे शिक्षक अवेलेबल नव्हते. फक्त आम्ही दोनच हं. लोक होते. त्याच्यात याचे मी आहे आणि एक जनरलचे शिक्षक होते. मग एवढा 3 वर्ग हँडल करणे म्हणजे खूपच आणि त्यामुळे खूपच अडचणी आल्या मॅडम. मग या बरं क्लासला काही वेळेवर हरकत नाही सर. आता हां. आता ह्यापुढे जसं होईल तसं आपण ट्राय करू. हो, हो. आहे ना? ॲक्चुअली हो, काय हो. आहे ना माहितीये सर, मला कळतंय एकतर तुमच्याकडे टीचर्स नाहीयेत आणि टीचर्स नाहीयेत म्हणून ऑनलाईन क्लास दाखवणं अजून जास्त गरजेचं होतं. हां. पण ते दाखवून देण्यासाठी पण टीचर्स नाहीत. हां. नाही आणि शक्य नाही मॅडम. तर 2 लोकांना आम्ही माध्यम कधी-कधी ते कामात राहायच्या आणि खूपच प्रॉब्लेम यायचा. पण आता लोकं आले आहे आमच्याकडे. तर अच्छा. सर आता सध्या कुठल्या विषयासाठी टीचर नाहीये असं आहे का? नाही, नाही. सर्व विषयाचे आले मॅडम आता. कॉम्प्युटर टीचर पण आली? हो, हो. आलंय. ओके, आता ओके. जस्ट चला आलेच ते. ठीक आहे. हो. विषय ओके, ओके. चालेल. हे चांगलं बरं झालं सर. सर मला अजून सांगा, ही आपली जी मुलं आहेत, ही सगळीच्या सगळी आश्रम शाळेमधली मुलं आदिवासी आहेत, हे ना? हो.
आणि पालक प्रामुख्याने यांची शेती आणि मजुरीच करतात? शेती आणि मजुरीच. अच्छा. सर शाळा चालवताना हे इंटरनेट, लाईट ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय-काय प्रॉब्लेम्स येतात? इंटरनेट लाईट थोडं पाण्याचा प्रॉब्लेम येतो मॅडम आम्हाला नंतर. जाण्यावाहून पाण्याचा आमचा प्रॉब्लेम? बोर आहे प्रॉब्लेम येतो. सर परत आवाज तुमचा ब्रेक व्हायला लागला. सर आवाज परत तुमचा लागतो. तुटायला लागला. हॅलो. हां, सर. हा. फेब्रुवारी महिन्यापासून टँकर लावावं लागतं मॅडम, अशी परिस्थिती असते पाण्याची इथं. अच्छा, टँकर लावावा लागतो. हो. ओके, थांबा मी ही पाणी नोट करून घेते, की तुमच्या शाळेमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे सर. फेब्रुवारी पासून आता सध्या आहे विहिरीला पाणी, हं. परंतु फेब्रुवारी एंडिंग पर्यंत वाढलं जातं विहीर. अच्छा. सर मला तुम्हाला विचारायचं होतं, आता बघा तुम्ही मोबाईलवरनं जॉइन झालाय, तरी हम्म. तुमचा जो आहे बराच नेटवर्क इश्यू आहे. मग टीव्हीला कनेक्ट केल्यावर मोबाईल तेव्हा पण असाच इश्यू येत असेल ना? हो मॅडम. मग मोबाईलचं मग थोडं लोकेशन आम्ही चेंजेस करत असतो. शिक्षक लोक इकडे ठेवतील असं असतं. जिथं रेंज पकडला तिथं मग स्थिर ठेवतो मोबाईल, हां. असं आहे. अच्छा. मग हे टीचर्सचं काय जिओ 5G वगैरे आहे की कुठलं आहे? जिओ 5G आहे मॅडम. अच्छा. हां, ठीक आहे. जिओ 5G आहे तर मग ते इंटरनेट तसं अनलिमिटेड असतं. तसा एवढा त्याचा मग इश्यू नाहीये. पण हां, ते हम्म. नेटवर्क कव्हरेज व्हायला पाहिजे ते जिओ 5Gचं हो. ते आहे. हम्म. अच्छा. तुमच्या एरियात आहे जिओ 5Gचं कव्हरेज? सर आवाज नाही येते परत. अच्छा. बरं. ठीक आहे सर, ठीक आहे. कळलं मला. हा. सर मला अजून तुम्हाला हे विचारायचं होतं, की काही शाळांमधून असा फीडबॅक आला, की हे जे पालक आहेत, ते असं सुट्टीला वगैरे मुलांना घेऊन जातात आणि लवकर माघारीच नाही आणून देत. तुमच्या शाळेमध्ये पण सेम प्रॉब्लेम आहे? सेम प्रॉब्लेम आहे मॅडम. अच्छा. बरं. पण पण इथं कसं आहे, थोडं माझ्या पद्धतीने मी सांगतो पालकांना, पण तरी दर शनि रविवारी येतातच. अच्छा. बरं. ठीक आहे सर. सर आपण की नाही, आता ना ही लोधा स्कॉलरशिपचं संपलं ना, की हम्म. आठवड्यातून एकदा मुलांसाठी ना सॉरी आठवड्यातून नाही, महिन्यातून एकदा आपण मुलांसाठी असं स्पेशल क्लास पण ठेवू. स्पेशल क्लास ओके मॅडम. म्हणजे ज्याच्यामध्ये मुलांना 10वी-12वी नंतर त्यांच्या समोर करिअरचे अजून कुठले ऑप्शन्स आहेत, इंटरनेटचा सेफ कसा वापर करावा, गुड टच, बॅड टच म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण ज्या गोष्टींची अवेअरनेस मुलांमध्ये पाहिजे त्याच्यासाठी. हम्म. तर हो मॅडम, त्यावेळी पण चालेल. ज्यावेळी शक्य असेल ना, तर मुलांना लाईव्ह क्लासमध्ये कनेक्ट करून द्या. तर जरा बरं ओके मॅडम. होईल. आता जसं की हो बघा मॅडम. ती वाली क्लास तर कॉमन असेल. 8वी, 9वी, 10वी तिन्ही मुलांसाठी ती कॉमन असेल. तर हो. आता तुमच्याकडे कॉमन. 2 टीव्ही आहेत, तर मग तुम्ही सगळ्या मुलांना 2 वर्गामध्ये ॲडजस्ट करून बसवून दिलं तरी एकाच वेळी मग ते दोन्ही वर्गामध्ये मुलं बघतील मग क्लास. हं. हो मी मॅडम, जस्ट चालेल. होप करते की तुमच्याकडे लवकरच इंटरनेटचं कनेक्शन येईल. मग तर काही प्रॉब्लेमच नाही. मग लाईटच्या प्रॉब्लेमसाठी सोलार आहे. इंटरनेटचं हो. कनेक्शन होऊन जाईल आणि पाण्यासाठी सर मी नोट करून ठेवलंय. बघूया पाण्यासाठी ओके. प्रेमा मॅमच्या कनेक्शनच्या थ्रू कुठे काय होऊ शकतं का? हो मॅडम. हं. सर हे पाणी म्हणजे विहीर सुकते म्हणून टँकर आणावा लागतो हो. पण ते पण आणि आटलं जातं तिथे मॅडम. बोर वगैरे पाडलेले तर बोर आहे तिथं. बाजूला बोर पण आहे आमच्या इथं, पण बोर पण आटलं पण जातं, बोर पण पाणी निघत नाही. हो. हां, बोर पण आटली जाते. अच्छा. असं आहे ते. सर मग तिथे गावामध्ये पाणी कुठून येतं? त्यांचे आहे विहीर आहे गावात देखील, ग्रामपंचायतची आहे. त्या विहिरीचं पाणी नाही आटत? नाही आटत त्यांना, नाही आटत मॅडम त्या विहिरीचं पाणी. अच्छा. म्हणजे तुम्हाला जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तर असंच विहीर किंवा आसपास तिथे न हे तर होणारं म्हणजे न आटणारं तलाव किंवा नदी असेल, तर हो. तिकडून तुम्हाला पाण्याचं पाईप घ्यावे लागेल, है ना? हा, असं आहे.
नाही, मागच्या 2 वर्षापूर्वी यांच्या ग्रामपंचायतीला आम्ही पत्र पण दिलं होतं, कारण आमचे पीओ कार्यालयाने सांगितलं होतं. हम्म. परंतु इथलं स्थानिक लोक नाही सांगायचे, कारण एवढं 500 पोरांना पाणी पुरवणं, कारण त्यांच्या गावात मग प्रॉब्लेम, असं प्रॉब्लेम होतं हा, त्यांना पण. बरोबर बरोबर. मग हा, म्हणजे एकच पाण्याची विहीर पातळी ऑप्शन त्या आहे, अजून विहिरीला. नाहीये? हा? एकच विहिरीचा ऑप्शन आहे, अजून दुसरे ऑप्शन्स नाहीये तिथे? नाही, एक वरती डॅम आहे, पण त्या सर्व डॅमवर आता कसं आहे, त्यांचे काम चालू आहे असं बोलले आहे. आणि यंदा तर देखील तोच अच्छा. प्रॉब्लेम येणार आहे. हा हा, अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे ते डॅमचं काम पूर्ण झालं, बहुतेक पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मग तुमचा. हा, पण तरी त्या गोष्टीला मॅडम 2 वर्ष लागेल, असं लगेच नाही होणार हा ते. बरोबर आहे, तोपर्यंत 2 वर्ष. हा, करेक्ट आहे. लागेल. म्हणजे 2 वर्षासाठी का होईना आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम मग सॉल्व्ह करावा लागेल. ठीक आहे सर, ठीक आहे, चालेल. ओके मुलांना मुलं जर आपली नेक्स्ट टाइम मग मी मुलांशी बोलते. हं? ओके सर, ओके आता मॅडम, तिथे चालेल. हो 1-2 विद्यार्थी वगैरे असं नाही बोलवू शकत तुम्ही? हो, येईल ना मॅडम. आपलं, अरे आदित्य, इथंच आहे जवळ, इकडे आहे बेटा. ए आदित्य, आला का रे, गेला का? त्याला जाऊ दे. ए बेटा, 10वीच्या 2 पोरींना बोलव, स्वीटी आणि 10वीच्या 2 पोरींना, किंवा 9वीच्या असतील. हा, कोणत्याही 2 पोरींना बोलव, 9वी 10वीचं. नाही, जाऊ दे, आता त्या पोरीला पाठवलं. येत आहे मॅडम, फक्त 2 मिनिटात. हा, हॅलो. हो हो, चालेल. हा, चालेल चालेल पाठवले. सर. हा सर, जरा 1 मिनिट फक्त कॅमेरा ऑन करचाल का, मला मुलांना बघू द्यात. कॅमेरा ऑन आहे मॅडम. सर, मला ना ऍक्च्युली, थांबा 1 मिनिट. तुम्ही येता. हा, आता दिसतात आहेत मला. ओके. मुलींनो, प्रत्येकीने एक एक जणीने आपलं नाव सांगा. आरुषी अजित मावची. आरुषी. अच्छा, आणि दुसरीचं काय नाव आहे? इच्छा अरविंद मावची. अच्छा, ओके. तुम्ही दोघी कितवीच्या आहात? 9वी. 9वी मध्ये आहात. गर्ल्स, हो. तुम्ही आपले ऑनलाईन क्लासेस टीव्हीवर बघितलेत? हो. तुम्ही मला ओळखता? हो. अच्छा, काय नाव आहे माझं? प्रेमा मॅडम. अरे, सुलक्षणा मॅम, प्रेमा मॅम दुसरे आहेत. बर, मला सांगा, मी कुठला विषय शिकवलेला आठवते तुम्हाला? गणित. नीट गणित. आठवा, नीट आठवा. बर, लास्ट क्लास तुम्ही ऑनलाईन कधी जॉईन केलेला? या आठवड्यात कधी जॉईन केलेला, किंवा मागच्या आठवड्यात? अच्छा, बरं, ठीक आहे मुलींनो, हरकत नाही. मला सांगा, तुम्ही जेव्हा पण केव्हा ऑनलाईन क्लासला जॉईन झालेला, ते ऑनलाईन शिकवलेलं तुम्हाला खूप व्यवस्थित समजत होतं की थोडं थोडं समजत होतं? समजत होत. समजत होतं, व्यवस्थित समजत होतं. हो. अच्छा, एखाद्या धडा शिकवलेला तुम्हाला ऑनलाईन आठवते, नाव सांगा त्याचं.
नाही आठवत आहे? अच्छा, बघा आता मी तर हेच समजेल की तुम्हाला आठवत नाही म्हणजे तुम्हाला समजलं नाही. कारण जी वस्तू आपल्याला गोष्ट समजलेली असते ती जास्त वेळ लक्षात राहते. हम्म? काहीच आठवत नाही म्हणजे मी कसं समजू तुम्हाला समजलेलं? है ना? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मला सांगा तुम्हा दोघींना मोठं होऊन काय बनायचंय? 10वी नंतर कशात करिअर निवडणार आहे तुम्ही? सायन्स. सायन्स घ्यायचंय? आणि तुला बेटा? मला पण. आणि सायन्स घेऊन काय करणार पुढे? डॉक्टर. आणि तू? मी पण डॉक्टरच. अरे ती म्हणते म्हणून तू पण डॉक्टरच. डॉक्टर बनण्याला खूप अभ्यास करायला लागतो माहितीये ना? हो. अच्छा, बरं. तुमच्या सायन्स आणि मॅथ्सच्या पुस्तकात बघा कंसामध्ये इंग्रजीमध्ये नावं दिली आहेत. हो. ती नावं आतापासूनच पाठ करा. नाहीतर हो. सायन्स घेतल्यावर तुम्हाला माहिती असेल ना सगळं इंग्रजीमध्ये असतं. मग आता पूर्ण सगळं मराठीतून आणि परत एकदम इंग्रजीमधून मग काहीच कळत नाही. ठीक आहे? बरं, आज आता दुपारी 3 वाजता माझाच क्लास आहे. तर सर तुम्हाला क्लास जॉईन करून देतील. तर माझं नाव लक्षात घ्या आणि मी तुम्हाला भौतिकशास्त्र शिकवते. सायन्समध्ये 3 भाग असतात माहितीये ना? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. तर मग मी ऑनलाईन क्लासमध्ये ना तुम्ही मला दिसणार नाही, पण माईक चालू करून तर बोलू शकता. आवाज तर मला ऐकायला येईलच तुमचा. तर मी प्रश्न वगैरे विचारले की मुलांना उत्तरं द्यायची. दुसऱ्या टीचर्सनी पण प्रश्न विचारले की उत्तर द्यायचं. नाहीतर नुसतं वरती पुढे टीव्हीवर टीचर बडबड बडबड करते आणि तुम्ही काय लक्ष नाही दिलं किंवा नीट उत्तरं नाही दिली, थोड्या वेळाने झोपून जाचाल तुम्ही मग. मग कसं कळणार तुम्हाला ऑनलाईन शिकवलेलं? सगळं डोक्याच्या वरून जाईल मग. अच्छा, 9वी मध्ये सर म्हणाले तुमचे काहीतरी 49 मुलं आहेत. बरोबर? तुमची पटसंख्या. सर ही सगळी मुलं एकाच वर्गात बसतात म्हणजे यांची एकच तुकडी आहे की वेगवेगळ्या तुकड्या आहेत? एकच तुकडे आहे मॅडम. एकच तुकडी आहे ना? होय. बरं बरं. ठीक आहे. चालेल सर, बघा मग आज ना जर त्यांचे प्रॅक्टिसचं वगैरे कसं ऍडजस्ट होते बघून 3 वाजता आता आपला क्लास आहे 9वी वाल्या मुलांचा फक्त. तर मॅडम त्यांना पण जॉईन तरी करून द्या. आज 2 दिवस थोडं आमचं प्रॅक्टिस पण चालू आहे. बरं पथसंचलन चालेल सांगितलं सर, आहे. पुढच्या आठवड्यामधून जॉईन हो, करून द्या पुढच्या आठवड्यात. सोमवारपासून रेग्युलरच राहिला. हो ओके, चालेल तरी सांगतो चालेल. मी सरांना, समजा होत असेल तर बसवूच पोरांना. हो हो चालेल अडचण नाही. सर, चालेल. ओके ओके मॅडम, थँक्यू. फक्त 9वीचेच मुलां पाहिजेत 3 वाजता. हा सांगून देतो मी, तसं बसून घेईल. ज्यांनी भाग घेतलाय त्यांना वाटल्यास राहू दे चालेल. हो, पण उर्वरित वर्ग बाकी पोरं बसतील तिथं. हो हो चालेल सर, चालेल. ओके ठीक मॅडम. आहे सर, ठीक आहे. चालेल, ओके सर, थँक्यू थँक्यू. Sulakshna, can you stop the recording? हाँ मैम, हाँ मैं कर रही हूँ.